गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपद मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। बोला संत नरहरी महाराज की जय, मल्लिकार्जुन भगवान की जय। ज्यांनी ज्यांनी सर्व हे आयोजित केलं त्या सर्वांची जय। आपल्या सर्वांचं स्वागत मी शब्द सुमनाने अंजलीताई करते। आपण इथं वेळात वेळ काढून आला, खूप मोठी उपलब्धी आपल्या जीवनामध्ये आहे आणि खरोखरच द्वारकाधीश प्रतिष्ठानचं अहोभाग्य आहे। अनंतराव सारखे सचिव मिळाले, विलासराव सारखे सचिव मिळाले, अनंतराव सारखे सहसचिव मिळाले आणि आपण सर्व द्वारकाधीशच्या पाठीशी आहे। आणि हा द्वारकाधीशचा संकल्प सगळं विश्व पूर्ण करते, हा माझी काही योग्यता नाही आहे पूर्ण करायची। तर आता मी व्यासपीठावरून आपल्याला एकच विनंती करते की हे सगळं होत आहे, या सगळ्या होण्यामागे आपलं सर्वांचं खूप मोठं योगदान आहे आणि असायलाच पाहिजे। त्याच्यामुळे आनंदाची गोष्ट मी आपल्याला पहिले सांगते की 2 नावं आपल्याला याच्यावर ॲड करावं लागेल। ते म्हणजे विलासराव अनासाने सचिव द्वारकाधीश प्रतिष्ठान 11,000, रामेश्वर लोंढे दर्यापूर द्वारकाधीश प्रतिष्ठान परिवार 11,000 असा निधी मला फोन आले। आमचा ताई तुमच्याकडनं सगळ्यांनी टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, आपल्याला त्यांचं योगदान मिळालं आहे आणि ही खरोखरच खूप मोठी उपलब्धी आहे। आमचं स्वप्न होतं की आपले महाराजांनी मल्लिकार्जुन मंदिरामध्ये इतकं मोठं आयुष्य दिलं, परंतु त्यांचं तिथे स्थान नाही। खरं तर हे पंढरपूरच्या लोकांनी आधीच करायला पाहिजे होतं, पण आता आम्ही प्रयत्न केला। आमच्या प्रयत्नाला काळ लागेल, यश येईल तेव्हा नाही येईल, परंतु आमचे अनंत भाऊ अनंत आहेत आणि अनंत हस्ते काम करतात। त्यामुळे आपल्याला इथे तसंच कार्य करायचं आहे नरहरी महाराजांसाठी। इथे आपल्या नरहरी महाराजांचं सर्व चरित्र लाल अक्षरांनी किंवा यांनी लिहून राहील। आमची काही इच्छा होती पंढरपूरला महाराजांचं चरित्र लावावं, यासाठी की ही तुमची नवीन पिढी आपल्या सोनार समाजाच्या संतांना कधीच विसरली नाही पाहिजे, आपली संस्कृती सदैव टिकली पाहिजे, यासाठी आपले प्रयत्न असतात। याच्यामध्ये काही कोणाचा छोटेपणा, कोणाचा मोठेपणा, कोणाचं श्रेय हे काही नसते आणि ईश्वर निवडतो या सर्व गोष्टीला। यात काही आपला अहंकार कधीच करायचा नसतो। अहंकार माझा मेला तेव्हा मी देव झाला, महाराजांनी म्हटलं। आणि खरं सांगते की हे जीवन इतकं नश्वर आहे। आपण लहान असतो, पाहता पाहता तरुण होतो पाहता पाहता आणि आपण आपल्या संसाराला लागतो, पोरा बाळांमध्ये गुंततो, बरोबर। नंतर आपण म्हणजे पहिले बाल म्हणजे आपलं याचं काय म्हणतात त्याला, पहिला आश्रम विद्यार्थ्याचा असतो, दुसरा गृहस्थाचा, तिसरा वानप्रस्थ आणि चौथा संन्यास। आपल्या संस्कृतीमध्ये 4 आश्रम आहेत, 4 आश्रम दिलेले आहेत आणि 4 धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 दिले आहेत। मग या गोष्टीचा अर्थ कधीतरी आपल्याला वाटला का की आपण समजून घ्यावा? आपल्याला कधीच वाटत नाही। आपण केवळ प्रवचन ऐकतो, प्रवचनकार सांगतात आणि आपल्या घरी जातात आणि तुम्ही आपल्या इकडनं ऐकलं तिकडनं सोडून देतो, परंतु याने जीवन बदलत नाही। जीवन केव्हा बदलते तुमचं?
जेव्हा तुम्ही त्या प्रवचनाला जीवनात उतरवता. भागवत, श्रीमद भागवत, श्री म्हणजे राधा, अदृश्य शक्ती, भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि तप, ह्या 4 गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये परमेश्वर, परमात्मा, श्रीकृष्ण त्यांनी स्वतःला सुद्धा सिद्ध केलं नाही. मग आपण आपल्याला सिद्ध करायचीच कोशिश करतो. मी मोठा, मी मोठा, मी हे केलं, मी ते केलं, मी 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 करून ते दक्ष प्रजापतीच्या याच्यामध्ये त्याचं मस्तक छाटलं की नाही दक्षाचं. कारण त्याला अहंकार होता मीपणाचा, की मी दक्ष, मी किती दक्ष त्यांनी राज्यकारभार करतो, हा अहंकार होता. त्याच्यामुळे त्याचं मस्तक शिवानी छाटून टाकलं, शिवाचं स्थान नाही ठेवलं. तर आपल्याकडे आज मल्लिकार्जुन झाले, महाराजही आले, आणि आपण आता इथे जेव्हा मोठा सभा मंडप होईल तेव्हा विठ्ठल रुक्मिणीला सुद्धा बसू. म्हणजे हे साक्षात पंढरपूर होईल, प्रति पंढरपूर. हा हे झाला मोठा की त्याच्यामध्ये मस्त पांडुरंगाची आणि रुक्मिणी मातेची मूर्ती बसवून देऊ. म्हणजे काय झालं, इथे महाराजांचं सर्व पंढरपूर, जे स्थान आपण तिथे निर्माण नाही करू शकलो ते स्थान आपल्याला इथे करायचं आहे. आणि हे स्वप्न साकार करण्यामागे अंजलीताईचं काहीच योगदान नाही. हे द्वारकाधीश आणि द्वारकाधीशमध्ये जे आमचे मोठे द्वारकाधीश बसलेले आहे, ह्या तुम्ही सगळं आणि यांचं सगळं श्रेय आहे. आणि खरोखरच अशा कोणालाही व्यक्ती निवडत नसतं. हे सत्कर्म जे आहे, मंदिरं बांधणं, त्याच्यानंतर तुमचं जे विश्वाचं कार्य, छोटा भार आपण काहीच करू शकत नाही. खरं तर आपण आपलं बंगले असतात, गाड्या असतात, मोटारी असतात, खूप मोठे मोठे रिसॉर्ट असे लोकांचे. मला पुष्कळ ठिकाणी जावं लागतं, मोठ्या ठिकाणी, छोट्या ठिकाणी, सर्व ठिकाणी जावं लागते. ताई हम ऐसे, ताई हम वैसे, ताई हम वैसे. ठीक है, म्हटलं आप सब है, लेकिन आप भारत का नकाशा देखो. म्हटलं भारत के नकाशा में आपका घर कहाँ दिखता, बताओ. दिखता क्या? कहीं नहीं दिखता. तो काय आहे आपल्या इथे? आपल्या इथे खरं तर काहीच नाही आहे. हा श्वास आला आणि दुसरा येतो की नाही. म्हणून आपण काय करायचं, कर्मण्येवाधिकार असते मां फलेषु कदाचन, मां कर्मफल हेतुर्भूमा माते संगस्त कर्मणी. आपण कर्माचा अहमपणा करू नका, फळ सुद्धा अपेक्षित ठेवू नका. आम्ही आमचे प्रयत्न, अनंत भाऊनी तर खूपच प्रयत्न केले आमच्या मागे. आम्ही त्यांना फक्त इच्छा व्यक्त केली इथे व्हावं. त्यांचे अगाध प्रयत्न झाले, परंतु त्याला फळ नाही आलं. आम्ही अपेक्षा केली होती फळाची, नाही मिळालं. मग त्यांनी ते फळ कदाचित नियतीला इथून करून घ्यायचं असेल म्हणून हा सगळा प्रपंच नियतीने केला. आणि तुम्ही काहीच करत नाही, नियती ठरवते. सगळं नियती ठरवते. तुमच्या हातून काय कर्म घडणार आहे. कारण पहिले बना प्रारब्ध. तुम्ही जन्माला येण्याच्या आधी सर्व प्रारब्ध तुमचा बायोडाटा तयार झाला असते आणि तुमचे आईवडील निवडले असतात. तुम्ही कोणत्या आईवडिलांच्या पोटी जन्म घ्याल ते निवड केलेली असते. तुम्हाला माहिती नाही, तुम्ही फक्त एक प्रपंच सांभाळता तर इतकं गोंधळता. आणि हा विश्वाचा नियंता तुमचं प्रारब्ध सुद्धा तुमच्या जन्माच्या आधी ठरवते. बाळाचं दूध सुद्धा जन्माच्या आधी तो निर्माण करते की बाळ जन्माला आला तेव्हा तो. आणि कोणी त्याला अभ्यास दिला असते दूध ओढायचा? दिला का कोणी? मग तुम्हाला हे एवढंच सांगणारं कोणी मिळते का? म्हणून तुमचा अहंकार जात नाही. मग आपल्याला वाटते हा देह मी आहे. देह मी नाही, मन मी नाही, बुद्धी मी नाही, चित्त मी नाही, अहंकार मी नाही. मग राहिलं कोण? चिदानंद. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मग कोण राहिलं? तो परमात्मा. एकच आहे परमात्मा. तुम्ही त्याला कुठल्या भावाने, तुम्ही त्याला राम म्हणा, तुम्ही त्याला मल्लिकार्जुन म्हणा, तुम्ही त्याला संत म्हणा, तुम्ही त्याला परमतत्व म्हणा, तुम्ही त्याला श्रीकृष्ण म्हणा. म्हणून काय म्हटलंय, न खलु गोपिका नंदनो भवान अखिल देही नाम अंतरात्मते. की हे यशोदा माता, तुमचा पुत्र नाही, हा सर्वांचा अंतरात्मा आहे. आणि हा अंतरात्मा आपल्या हृदयात सर्वांचाच आहे. शरीर तुमचं एक आहे, पण सर्वांचं मन एक आहे का? किती मन वेगळं आहे बरं. त्या सर्वांचे विचार एक आहे का? नाही आहे. का नाही? कारण रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. प्रकृते क्रियमानानी गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा
करता अहम इति मन्यते. बघा काय म्हटलंय आपल्या भगवद्गीतेत की तुम्ही कोण आहे, प्रकृतीने तुमच्यात 3 गुण निर्माण. प्रकृती क्रियमानाने हे सर्व कार्य, हे सर्व व्यवस्था ही प्रकृतीची आहे. पण आपण काय करतो, आपल्याच अंगावर राखड ओढतो, आपल्याच अंगावर कोणी गुलाल उधळते, आपलीच पाठ आपण थोपटून घेतो. त्यामुळं काय होते, आपल्याला मान देणारे लोक कमी असतात. म्हणून हनुमानजी मागे राहायचे. कधी समजून घेत जा परमेश्वराला, कधी रामाला समजून घेत जा, कधी रामाचं चरित्र समजून घेत जा, कृष्णाला समजून घ्या. कृष्णाने कधीच आपल्याला राजा मानलं नाही. खरं तर आपल्या आतमध्ये राजा आहे तो. तुम्ही जेवण करता, पचवण्याचं काम, अहम वैश्वानरो भूत्वा. कोण पचवते अन्न, कोण तुम्हाला सांभाळते, कोण तुमचे श्वास चालू आहे, कोण घेतो. कधीतरी आपल्या श्वासाकडे बघा की श्वास येतो कसा, जातो कसा, हे सुद्धा पाहायला आपल्याला वेळ नाही. कुठं ध्यान लागणार आहे. आम्ही आता भागवत केलं. एक खूप महान व्यक्ती आहेत, ते म्हणे ताई भागवत वगैरे काही नाही हो म्हणे, आमचं ध्यान श्रेष्ठ आहे. ठीक आहे म्हटलं, ध्यान श्रेष्ठ आहे तर तुम्ही पहिल्या वर्गात बसल्याशिवाय 11वीचा अभ्यास करत असाल तर करा. ध्यान कसं लागणार आहे. ध्यान काहीच नाही तुमच्याजवळ. ना कर्म स्वच्छ आहे, ना मन शुद्ध आहे, ना तुमचं अहंकार गेलेला आहे. आणि बसा बरं ध्यानाला. ते तर ध्यान ते काय म्हणतात ते ध्यान, बगळा ध्यान करतो. बगळा ध्यान करतो, त्या मासोळीला वाटते हा ध्यानात गेला, पटकन डोळे उघडतो, मासोळीला पटकन तिचं भक्ष्य करतो, पटकन भक्ष्य करतो. कुठे ध्यान लागलं त्याचं. ध्यान केव्हा लागेल. तुम्हाला झोप केव्हा लागते सांगा बरं मला. तुम्हाला ज्या दिवशी काळजी असते, ज्या दिवशी तुमच्या मनात विचार असतात, त्या दिवशी तुम्हाला झोप लागते का. नाही लागत. आणि ध्यान कसं लागेल मग. निर्विचार चित्ताला, संकल्प विकल्प बुद्धीत राहत नाही. जे कर्म या वर्तमानातले आहेत ते करणारा, त्याला ध्यान लागते. तुमच्या मागे तर किती व्याप आहे बाबा, व्याप किती आहे. काय आहे हा व्याप तुमचा. कारण तुम्ही बाबांना घेऊन जा घरी आराम करू. नारळ पाणी द्या, मी दिलाय त्यांना. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. द्वारिकाधीश नाथ की जय. संत नरहरी महाराज की जय. मल्लिकार्जुन भगवान की जय. आता आपल्याला प्रवचनाला 2 तास दिले होते, पण झालं काय, आपला कार्यक्रम वेळाने सुरू झाला. त्यामुळं मलाही जायचं आहे, लांब जायचं आहे आम्हाला. आणि आता आपल्याला एकच माझं मागणं सांगणं आहे की या सत्कर्मामध्ये तुम्ही सतत राहा. एक दिवस सत्कर्म करून चालत नाही. रोज सत्कर्म करा. आणि तुम्हाला मी जीवनाचा सुंदर असा मंत्र देते. हा मंत्र कसा आहे की रात्री झोपताना आपलं सर्व कर्म ईश्वराला अर्पण करा. हे परमात्मा, मी आज तुझ्या कृपेने सर्व कर्म केलं. चूक भूल झाली असेल तर क्षमा कर. आपण संसारी लोक, आपण आपल्या म्हणण्याने कोणाला आपण चांगलं जरी म्हटलं तरी तो तुमचं जर वाईट घेतलं, त्याच्या तोंडातून तुम्हाला दुर्भाव आले. तुमचा उद्देश चांगला असेल, कदाचित तुमच्या मुलाला तुम्ही चांगलं सांगता कदाचित की बाबा रे असं नको करू, मोबाईल करू नको, मोबाईलवर बघू नको जास्त, हे त्रास होते. पण त्यांनी तुमच्यावर अर्थ वाईट घेतला आणि त्यांनी तुम्हाला 2 गोष्टी सुनवतात म्हणा. त्याला तर दोष खूप जास्त लागतील, पण तुम्हालाही लागते. मग अशा लोकांना काय करावं आपण. क्षमा करत राहा, क्षमा करत राहायची. क्षमा इतकी मोठी गोष्ट आहे
की सदैव तुम्ही जितकं क्षमा कराल तितकं तुमचं हृदय शुद्ध होईल. आणि हृदय शुद्ध झाल्याशिवाय, जसं आरसा आहे, आरशावर तुम्हाला समजा अस्वच्छता आहे आरशामध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा चेहरा दिसणार नाही, अजिबात दिसणार नाही. केव्हा दिसेल? तो आरसा तुम्ही स्वच्छ कराल तेव्हा. पाणी वाहत आहे, तुम्हाला तुमचा चेहरा दिसणार नाही. हलचल आहे त्याच्यामध्ये, चेहरा दिसणार. सागरासारखं शांत नितळ आहे, त्याच पाण्यामध्ये तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दिसेल. तसंच हा आपला अंतरात्मा आहे. हा अंतरात्मा कसा आहे? म्हणून काय म्हटलेलं आहे? तव कथामृतम, तव कथामृतम. तुझं कथामृत कसं आहे की हे जीवनाचा कल्मश मिटवणार आहे. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीरितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना. की तुझं कथामृत कसं आहे? आमच्या जीवनाचं सगळं कल्मश मिटणार आहे. खरं तर कल्मश आपल्या जीवनात मिटते का बघा. तुम्ही एखाद्या लग्नात जाता, आताच झालं लग्नाचा अनुभव बघा, आणि आज इथे प्रवचन ऐकायला आले, तुम्ही या मूर्तीच्या स्थापनेला आले, आणि हा आनंद बघा. तुम्ही हे तर करू शकता यार, की तुम्ही हे तर करू शकता. हा आनंद कसा, भौतिक आनंद कसा, शाश्वत आनंद कसा, प्रवचन ऐकल्याचा आनंद कसा. नुसतं प्रवचन, नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, असं जरी कराल तरी ते जीवनात नाही उतरणार. म्हणून आपल्या जीवनाचा आपण शिल्पकार. कारण तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये हे उतरवलं नाही तर जन्म जन्म मुनी जतन कराई अंतराम आवत नाही. लक्षात ठेवा. तुमच्या जीवनाला तुम्हाला जर समर्थवान बनवायचं असेल तर तुम्हाला उद्धरे आत्मा आत्मानम आत्मानम अवसादय आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मने. की तूच तुझ्या जीवनाचा शत्रू आहे आणि तूच तुझ्या जीवनाचा मित्र आहे. मग कोणी तुम्हाला बांधलेलं आहे? कोणीच बांधलेलं नाही. तुम्हाला बंधन केवळ तुमच्या मनाचं आहे. मनाने तुम्ही बांधल्या गेलेले आहे स्वतःला. मी मनात तुम्ही स्वतःला गुंतवून टाकला आहे की माझ्याकडे एवढं, माझ्याकडे तेवढं, माझ्याकडे तेवढं. काहीच नाही. अंथरुणात पडलं 4 दिवस तुमचं लोक करतील हो. अनंत भाऊ सारखे आई वडिलांची अनंत सेवा करणारे फार कमी आहेत. आताच्या मुलांना वेळ नाही, बरं वेळ नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अशी व्यवस्था करायची स्वतःची की तुम्हाला कधीही अंथरुणावर पडावं लागलं नाही पाहिजे. त्यासाठी आम्ही सांगतो की तुम्ही भागवताचा आश्रय घ्या. रामायण हे आचरणाचं शास्त्र आहे, महाभारत हे स्वभावाचं शास्त्र आहे, आणि भागवत हे मुक्तीचं शास्त्र आहे. आणि मुक्ती कोणाला मिळते? आणि परमात्मा कुठे आहे? कुठे शोधसी रामेश्वर अन कुठे शोधसी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. त्याला उपाशी ठेवता, आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवता, कर्म बिघडवता, कोणाला काही बोलता, कोणाची ईर्ष्या करता, समाजात कोणचं कार्य एखादी व्यक्ती चांगलं करत असेल तिचा द्वेष करता, तिची ईर्ष्या करता, तिच्या निंदा करता. खरंच तुम्ही सत्कर्म करू शकायच्या लायकीचे आहे का? जरा विचार करा. म्हणून आम्ही नेहमी स्वागत करतो त्यांचं की जे समाजासाठी भूषण आहे. असे आपल्या समाजात खूप लोक भूषण आहेत ज्यांना आम्ही द्वारकाधीश प्रतिष्ठान करून सन्मानित केलं. आमचे नागपूरचे विलास डांगरे आहेत, डोळे नाही त्यांना, त्यांना काही दिसत नाही, 85च्या वर्ष वय गेलेलं आहे, तरीही ते त्यांची डॉक्टरकीची सेवा सतत करतात आणि आपल्या कृष्णाची पण पूजा करतात. बघा का? अध्यात्म. अध्यात्म नित्या विनिरुक्त कामा. लक्षात ठेवा. तुमच्या कामनाला आवर घालायसाठी
केवळ तुम्हाला अध्यात्मच सहारा बनेल. आत्मानं रतिनं विधी शरीर रथमेव तू बुद्धी तू सारथी मन प्रग्रहमेवच. हे मन कसं आहे आपलं? मन कसं आहे? भटकतं, चंचल आहे. याला वायू एवढी गती आहे आणि याच्या जर गतीला आपल्याला याला थांबवायचं असेल तर आपला जो हा देह आहे 5 तत्वाचा, हा श्रीकृष्णाच्या आधी कसा दिला? श्रीकृष्ण सारथी होते ना अर्जुनाचे. रथ कुठे नेऊ सांग? नाही माझ्या. मग नात्यांचा मोह आला की मी जर हे युद्ध केलं तर मला पाप लागेल. मग कृष्ण म्हणतात की तुला पाप लागणार नाही, कारण हे युद्ध धर्माचं युद्ध आहे. धर्म रक्षती धर्मात्मा. धर्म कोणी आपसात बोलू नका बाबा. कोणी धर्माचं रक्षण धर्म करतो. थोडंसं थांबा, फक्त 5 मिनिटं मला द्या. 5 मिनिटात मी संपवणार आहे. आता महत्वाची गोष्ट, इथे जे कोणी आलेले असेल, कोण सिमेंटचं दुकान कोणाचं आहे व लोखंडाचं कोणाचं आहे, कोणी आलेले का आपले स्वागत करते त्यांचं? बोलवले ना तुम्ही? आले नाही आहे? बरं ठीक आहे. आपण सर्व आपला बघा चांगल्या ठिकाणी तुमचं दान गेलं पाहिजे. सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोधवावे. तर आपल्याला आज या सर्व समितीच्या लोकांच्या सोबत राहायचं आहे, कारण हा सभा मंडप झाला पाहिजे. बरोबर आहे? झाला पाहिजे. तर आज जो निधी आम्ही 2 निधी आहे केला आहे, तर असा निधी आम्हाला इथे येऊन सांगा. फुल नाही, फुलाची पाकळी अर्पण करते. आम्ही तुमचं नाव आमच्या मुखातून सांगू. हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रभर जाणार आहे. तर या कोणी आपल्याला यायचं असेल तर दान आम्ही तुमचा स्वीकार करतो. आणि सर्व दानाची रिसीट बुक आहे, सर्व दानाची पावती आपल्याला मिळेल इथे. तर आपल्याकडनं जी फुल नाही फुलाची पाकळी अर्पण करा आणि त्यांच्याजवळ रिसीट घ्या आणि आम्हाला सांगा. कोणी किती पण देऊ शकता, असं काही कोणाला बंधन नाही. आपल्या हे बघा, स्नानाने शरीराची शुद्धी होते, दानाने धनाची शुद्धी होते आणि ध्यानाने मनाची शुद्धी होते. आणि तुम्ही जर काही दिलंच नाही तर मग तुमचं सोडवणारा तो डॉक्टर आहे, लुटते, त्याच्याकडे द्या लागते बाबा. मग त्याच्याकडे देणं पसंत कराल की या सत्कर्मामध्ये तुमची आहुती टाकाल, हा तुमचा विचार आहे. याच्यात मी काही आग्रह करू शकत नाही. आमच्या प्रतिष्ठानकडून भाऊंनी 11,000 रुपये दिले. त्यानंतरही इथे काही लागलं, प्रतिष्ठान सदैव तुमच्यासोबत राहील. या कामामध्ये प्रतिष्ठान सदैव तुमच्यासोबत राहील. इतकं सांगून मी माझे 2 शब्द संपवते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. बोला संत नरहरी महाराज की जय.